नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे संतोष काळोखे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. पी.एम. श्री शाळांसाठी परक अंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून HPC होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे डिजिटल स्वरूपामध्ये तयार करण्यासाठीचे वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. आणि या पोर्टलवरती बऱ्याचशा शिक्षकांची मागणी होती की विद्यार्थ्यांची खूप सारे विद्यार्थी येतं पी.एम. श्री शाळांकडे 1000-2000 विद्यार्थी संख्या आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांची माहिती एका चुटकीसरशी कशी भरायची याविषयीची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण स्कूल लॉग इन केलेलं आहे. स्कूल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी युजर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. युजर मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी टीचर आहे. टीचरवरती गेल्यानंतर ही ठिकाणी आपल्याला टीचरची ही फाईल एक्सपोर्ट करून घ्यायची. फाईल एक्सपोर्ट झाल्यानंतर त्या डाउनलोड फाईलमध्ये आपण जायचं आहे आणि डाउनलोड फाईलमधून आपण आपली ती फाईल ओपन करायची. फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी रेफरन्स आहे. रेफरन्समध्ये ॲक्सेप्ट अप टू 10 कॅरेक्टर्स, टीचर कोड हा 10 अंकी. या ठिकाणी या पद्धतीने टीचर कोड हा UDISच्या टीचर मॉड्यूलमध्ये जो कोड आहे तो टीचर नॅशनल कोड या ठिकाणी आपण टाकायचा आहे. फर्स्ट नेम शिक्षकाचे, लास्ट नेम आणि शिक्षकाचा ईमेल ID आपण या ठिकाणी भरायचा आहे. या ठिकाणी भरल्यानंतर ही सर्व माहिती काय करायची आपण या ठिकाणी भरून जेवढी काही माहिती असेल तेवढी भरायची. आता माझ्या शाळेमध्ये मी पहिलीच भरलेली त्याच्यामुळे या ठिकाणी मी भरत नाही, डबल एंट्री होईल त्यासाठी. कॉपी करायची. कॉपी करून या ठिकाणी लगेच आपण आलं की या ठिकाणी राईट इयर, जर आपण टीचर कोड टाकलेला असेल तर या ठिकाणी राईट इयर करायचे आणि पेस्ट करायचे. पेस्ट केले की माहिती ऑटो सेव्ह होते. शिक्षकांनी ईमेलवर जातो. ईमेलवरती जी लिंक येते तो व्हेरीफाय ईमेल केला की या ठिकाणी अशा प्रकारची ग्रीन टिक मार्क येते. जर ग्रीन टिक मार्क आलेली नसेल तर शिक्षकांनी ईमेल व्हेरीफाय केला नाही असा त्याचा अर्थ होतो आणि या ठिकाणी रेड मार्क येतो. जर आपण शिक्षकाला लॉग इन केल्यानंतर त्या शिक्षकांना काय करायचं, आपल्याला वर्ग द्यायचे आहेत. मग ग्रेड हे 1, 2, 3 आपण विषयवार शिक्षक असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या ग्रेडला ते शिकवत असतात. आता ग्रेड 8A आणि ते क्लास टीचर यस केलेलं आहे आणि बाकीच्यांना क्लास टीचरशिप दिलेली नाही. आणि ह्या अपडेट बटनावरती क्लिक करायचं. त्या शिक्षकाची माहिती या ठिकाणी अशा पद्धतीने आपण शिक्षकांना असाइन करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टुडंटवरती जायचं. स्टुडंटची एवढ्या साऱ्या स्टुडंटची माहिती आपल्याला एका क्लिकवर कशा पद्धतीने भरायची त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला फाईल डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड झालेली फाईल आपल्या संगणकावरती येईल. या ठिकाणी रेफरन्सेस आहेत. रेफरन्समध्ये ग्रेड नेम, ग्रेडचे नाव कशा पद्धतीने टाकायचे या ठिकाणी हेच कॉपी पेस्ट करायचे आहे आपल्याला. अपर ID मस्ट बी एक्झॅक्टली 12 डिजिट. अपर ID हा 12 डिजिटचा असावा. सध्या अपर ID हा मॅनिडेटरी केलेला नाही त्याच्यामुळे अपर ID नाही टाकला तरी आपली माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांची सेव्ह होते. या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती फर्स्ट नेमला, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल आणि ग्रेड सेक्शन आणि असाइन स्टेज, फाउंडेशनल हे सिस्टीम जनरेटर होते त्याच्यामुळे आपल्याला ती टाकण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. आता हे विद्यार्थ्यांची माहिती चुटकीसरशी कशी भरायची यासाठी आपण काय करायचं, सुरुवातीला आपल्याला UDIS पोर्टलवरती जायचे. आपल्या UDIS स्टुडंट पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचे. 2026-27 अकॅडमिक इयरवरती जायचे. जे नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी येतात त्या क्लोज करायच्यात. या ठिकाणी जे मेनू दिसतात आपल्याला आधार MBA मॉड्यूल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही आधार MBA स्टेटस ही एक्सेल फाईल डाउनलोड होईल. डाउनलोड झालेली एक्सेल फाईल आपण ओपन करायची आणि त्या ठिकाणी डाउनलोड झालेली एक्सेल फाईल ओपन केल्यानंतर या पद्धतीने ती आपल्याला फाईल ओपन होते. तर अनावश्यक जे कॉलम आहेत ते आपण या ठिकाणी डिलीट करून टाकायचे आणि विद्यार्थ्याचे नाव फर्स्ट नेम आणि लास्ट नेमच लागत आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला एकाच खाण्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव आलेले आहे. तर ते वेगळं कसं करायचं याची ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम या ठिकाणी आपण टाईप करायचे. टाईप केल्यानंतर आपण या ड्रॅग करत नाहीचे खाली, जेवढा आपला डाटा आहे तिथपर्यंत डाटा ड्रॅग केल्यानंतर या ठिकाणी जो ॲरो येतो ह्या ॲरोवरती क्लिक करायचे. फ्लॅश फिल या बटनावरती क्लिक करायचे. सर्व विद्यार्थ्याची नावं या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला फर्स्ट नेम या ठिकाणी आलेलं आहे. त्याच नेम बरोबर सरनेम, लास्ट नेम आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे.
टाईप केल्यानंतर आपण त्याला अशाच पद्धतीने ड्रॅग करायचे. ड्रॅग केल्यानंतर जिथपर्यंत आपला डाटा आहे तिथपर्यंत आपण या ठिकाणी त्याला ड्रॅग करायचे. ड्रॅग केल्यानंतर या ठिकाणी परत हा जो आरो आहे त्या आरोवरती क्लिक करायचे. फ्लॅश फिल या बटनावरती क्लिक करायचं. आपल्याला सर्व पद्धतीची या ठिकाणी माहिती या ठिकाणी आलेली आहे. हीच माहिती आपण काय करायची, कॉपी करायची आणि या ठिकाणी पेस्ट करायची. ईमेल आय डी जो आहे आपल्याला, तर तो ईमेल आय डी प्रत्येक वर्ग शिक्षकांना आपल्या वर्गासाठी एक ईमेल तयार करायचा आहे आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे. ही सर्व माहिती कॉपी करायची आणि ही सर्व माहिती कॉपी केल्यानंतर आपण ती माहिती सर्व या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला खाली राईट हिअर बटन आहे, या बटनावरती टिक करायचे. इथं एक कॉपी केलेली माहिती या ठिकाणी पेस्ट केली की सर्व माहिती ऑटोमॅटिकली या ठिकाणी सेव्ह होऊन जाते. अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचे हजारो विद्यार्थ्यांचे लॉग इन तयार होतात. प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेटली मेल जातो. या ठिकाणी बराच मोठ्या प्रमाणामध्ये जर डाटा आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला असेल तर एक 5-10 मिनिटं सिस्टीम घेते आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी दिसायला आणि वरती आपल्याला मेसेज येतो की सक्सेसफुली तुमची माहिती सेव्ह झालेली आहे. या पद्धतीने आपण चुटकीसरशी विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही क्लास मॅनेजमेंट सेक्शन येतं. सेक्शन आपण या ठिकाणी ॲटो आपल्याला आलेले आहेत. यामध्ये आपण आणखीन वाढ करू शकतो. आपल्याला पाहिजे तर राईट हिअर वरती टिक करून या ठिकाणी माहिती आपल्या पुढचं सेक्शन टाकून या टिक मार्कवरती क्लिक करून माहिती सेव्ह होते. त्यानंतर या ठिकाणी हे एच पी सी फाउंडेशनल स्टेज, प्रिपरेटरी स्टेज आणि मिडल स्टेज, कुठल्या स्टेजला किती विद्यार्थी येते याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी हा डॅशबोर्ड एच-पी-सी वरती जर आपण क्लिक केलं तर या शाळेमध्ये एकूण 205 विद्यार्थी आहेत. असेसमेंट पेंडिंग 203 विद्यार्थ्यांचे आहेत. असेसमेंट इन प्रोग्रेस 2 विद्यार्थी ची भरण्याला सुरुवात केलेली आहे. 205 विद्यार्थी, टोटल 205 विद्यार्थी येतात. मग फाउंडेशनल स्टेजला किती आहेत? 38 विद्यार्थी येतात. त्याच्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी माहिती भरायला सुरुवात केलेली. अशा पद्धतीने आपल्याला हे दिसेल. प्रिपरेटरी स्टेजला 75 विद्यार्थी, अजून कुठल्याही विद्यार्थ्यांनी माहिती भरायला सुरुवात केली नाही. मिडल स्टेजला 92 विद्यार्थी येतात. कुठल्याच विद्यार्थ्यांनी माहिती भरायला सुरुवात केलेली नाही. असेसमेंट पेंडिंग 36 विद्यार्थी, असेसमेंट इन प्रोग्रेस 2 विद्यार्थी येतात. हे सर्व डाटा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसत आहे. या ठिकाणी ग्रेड वाईज सुद्धा आपल्याला डाटा किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांनी असेसमेंट प्रोग्रेस केलेली आहे, किती विद्यार्थ्यांचे असेसमेंट कंप्लीट झालेले आहे, ही माहिती आपल्याला या ठिकाणी चुटकीसरशी एका क्लिकवरती दिसते. आणि हे विद्यार्थ्याचे डिजिटल एच-पी-सी होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे आहे हे विद्यार्थ्यांच्या डिजी लॉकरला मध्ये जॉईन केले जाणार आहेत. म्हणजेच भविष्यामध्ये आज जरी आपण पाहिलं तर आपल्याकडे पहिली, दुसरी, तिसरी वर्गाचे गुणपत्रक आपल्याजवळ नाहीत. आपल्याकडे 10वी-12वीचेच गुणपत्रक आहेत. पण इथून पुढच्या पिढीसाठी हे डिजिटल स्वरूपाचे बालवाटिकेपासूनचे एच-पी-सी कार्ड डिजी लॉकरमध्ये राहणार आहेत आणि त्यांना ज्यावेळेस हवे आहे त्यावेळेस ते डाउनलोड करून घेऊ शकतात. या ठिकाणी माय प्रोफाईलमध्ये जाऊन आपण आपल्या पासवर्ड या ठिकाणी चेंज करू शकतो. शाळेचे मीडियमला चेंज करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे युजर गाईड. युजर गाईडमध्ये आपण माहिती कशा पद्धतीने भरायची याच्याविषयीचं युजर मॅन्युअल आहे. आपल्याला माहिती भरताना ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी आपण हे युजर मॅन्युअल डाउनलोड करायचे आणि ही PDF पूर्णपणे वाचायची. त्याच्यात आपल्याला सर्व माहिती दिसून जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी हाऊ टू फिल हा ऑप्शन आहे. हाऊ टू फिलमध्ये फाउंडेशनल, प्रिपरेटरी स्टेज आणि मिडल स्टेज, प्रत्येक स्टेजच्या माहिती कशा पद्धतीने भरायची याच्याविषयीचं युजर मॅन्युअल आहे. फाउंडेशनलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही PDF डाउनलोड होईल आणि हे का हाऊ टू फिल फाउंडेशनल स्टेज कशा पद्धतीने भरायची एक आपल्याला भरलेला नमुना या ठिकाणी दिलेला आहे. मार्क ॲज कम्प्लिटेड, सेव्ह ॲज ड्राफ्ट, कंटिन्यू अशी बटणं दिलेली आहेत. त्या बटनावरती या ठिकाणी फाउंडेशनलवरती विद्यार्थ्याची माहिती, व्हिलेज, BRC, CRC आपण शाळेच्या लॉग इनला भरलेले असल्यावर या ठिकाणी आपल्याला परत भरायची गरज पडणार नाही. या ठिकाणी स्टुडंट नेम, रोल नंबर, त्याचा रोल नंबर किती आहे, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या 1 नंबरला जो नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे. तो ग्रेड कुठल्या ग्रेडमध्ये, सेक्शन कुठल्यामध्ये, त्याची मदर टंग काय आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन रूरल अर्बन आहे. या ठिकाणी ही प्रत्येक ठिकाणी फील्ड कशी भरायची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अटेंडन्स, विद्यार्थ्याची हजेरी, कार्यदिन आणि उपस्थित दिवस ही माहिती भरायची. जर तो विद्यार्थी आपण कार्यदिनापेक्षा कमी प्रमाणामध्ये उपस्थित राहिला तर या ठिकाणी रिझन द्यायचं, तो इतके दिवस उपस्थित नव्हता म्हणून त्या ठिकाणी टाकायचे. त्याचा इंटरेस्ट कसल्या गोष्टीमध्ये आहे, इंटरेस्टला या ठिकाणी बाय डिफॉल्ट जेवढे दिले याच्यापेक्षा त्याचा जर
वेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर ऑदरवरती क्लिक करून आपण त्याची या ठिकाणी माहिती लिहू शकतो, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे तो. मी अँड माय या सराउंडिंग त्याच्याबद्दल ते विद्यार्थ्याचा या ठिकाणी फोटो हा कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याचा या ठिकाणी फोटो टाकायचा आहे. मग आय एम 3 इयर्स ओल्ड, बर्थडे त्याचा बर्थडेची तारीख टाकायची आहे या ठिकाणी. दिस इज माय, त्याची माय ही माहिती या ठिकाणी आपल्याला ही करायची आहे. आय लिव्ह इन, मग तो कुठे राहतो त्याचं घराचं. आय वॉन्ट टू बी, त्याला काय व्हायचंय, पुढे डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, टीचर व्हायचंय, काय व्हायचंय त्या ठिकाणी त्याचे एम या ठिकाणी टाकायचंय. त्याचे फ्रेंड्स कोण आहे, फ्रेंड्सची माहिती भरायची. अशा पद्धतीने माय फेवरेट, त्याचे कलर कोणते, स्पोर्ट कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, ॲनिमल कोणता आहे, त्याची आवड निवड या ठिकाणी आपल्याला भरायची. ॲड ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी ॲड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रिएट मॅन्युअली, ॲक्टिव्हिटी आपण मॅन्युअली क्रिएट करू शकतो का, किंवा पिक फ्रॉम ॲक्टिव्हिटी बँक याच्यावरती जर टिक केलं, कंटिन्यूवरती क्लिक केलं तर ॲक्टिव्हिटी बँकमध्ये फरक नाही. आपल्याला बऱ्याच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सेव्ह करून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने यूज ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं आहे आणि मग ही माहिती आपल्याला ॲटो येऊन जाईल. ॲक्टिव्हिटी डिटेल्स, ॲक्टिव्हिटीचं नाव आहे, आपण या ठिकाणी त्याला रिनेम सुद्धा करू शकतो, भरू शकतो. कुठली ॲक्टिव्हिटी घेतली, कुठले डोमेन घेतले, आणि प्रत्येक विषयासाठी आपल्याला एकतरी डोमेन आपण कंप्लीट करणं आवश्यकता आहे. ही माहिती या ठिकाणी सजेस्टेड ॲक्टिव्हिटी कशाबद्दलची ॲक्टिव्हिटीची माहिती या ठिकाणी ती कशा पद्धतीने केली जाते. हे जर आपण पिक फ्रॉम बँकमधून जर घेतलेली असेल तर ही ॲटो येते, आणि आपण जर मॅन्युअली करत असेल तर आपल्याला हे सर्व टाईप करावं लागते. या ठिकाणी सजेशन, मग त्याच्यासाठी असेसमेंट क्वेश्चन्स, त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न उत्तरे काय वापरले ते प्रश्न या ठिकाणी टाकायचे आहेत आपल्याला. आणि असेसमेंट रुब्रिक्स, मूल्यांकन रुब्रिक्स जे आहे ते रुब्रिक्स या ठिकाणी आपण जर बँकेतून घेतलं तर ॲटो या ठिकाणी येतात आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला फक्त टिक मार्क करायची, तो कुठल्या स्टेजला आहे, क्रिएटिव्हिटीला, सेन्सिटिव्हिटीला, अवेअरनेसमध्ये कुठल्या स्टेजला आहे ते माहिती या ठिकाणी आपल्याला फक्त टिक मार्क करायची आहे. बिगिनर वगैरे या ठिकाणी माहिती येते. मग ती भरल्यानंतर माहिती आपल्याला या ठिकाणी त्याचं बिगिनरमध्ये किती प्रोप यामध्ये किती आहे, लेवल ऑफ प्रोप्रिएटीमध्ये, ॲडव्हान्समध्ये किती आहे, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं ते ग्राफच्या साहाय्याने आपल्याला माहिती दिसणार आहे. मग सेल्फ असेसमेंट, पिअर असेसमेंट, म्हणजे या ठिकाणी तो कशा पद्धतीने हे करतो, टीचर्स फीडबॅक भरायचं आहे आपल्याला. आणि मग पॅरेंट्स ग्रीव्हन्स, गार्डियन्स ऑब्झर्वेशन्स, या ठिकाणी मग त्यांच्या घरामध्ये ही कुठल्या प्रकारचे आहेत. आणि रिमार्क, या ठिकाणी रिमार्क टाकायचा आहे, हा पालकांना रिमार्क टाकायचा आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतेक प्रमाणामध्ये हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे, कारण पालक लोक तेवढे जागृत दिसत नाहीत. ज्यांचे असतील त्या ठिकाणी त्यांचं भरलं तरी चालेल. आपल्या विद्यार्थ्यांना जे काही आयडी पासवर्ड आलेले आहेत ते विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे, ते या ठिकाणी भरू शकतात, ते त्यांचं पाहू शकतात. पार्ट सी, अवेअरनेस, या पद्धतीने आपल्याला ही माहिती या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने आपल्या समोर आपण जसं जशी माहिती क्रिएटिव्हिटी या पद्धतीने आपल्याला दिसेल. आपण ज्या पद्धतीने माहिती भरत जातो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही माहिती येत जाणार आहे. आपल्याला ज्या स्टेजला अडचण येईल त्या स्टेजला आपण ही PDF डाउनलोड करायची, आणि PDF डाउनलोड करून आपण या ठिकाणी ती ही करायची. या ठिकाणची ही माहिती पहा, या ठिकाणी आपण मार्क भरले की या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी मार्क येऊन जाणार आहे. त्याचबरोबर हे आपण फाउंडेशनल स्टेजला, प्रिपरी स्टेजला सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीची PDF आहे, ती सुद्धा आपण या पद्धतीनेच भरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मिडल स्टेजची सुद्धा PDF आपल्याला डाउनलोड होईल. ही PDF पाहून आपण आपलं HPC कार्ड या ठिकाणी भरू शकतो. याच पद्धतीनं जशा पद्धतीनं आहे ते त्याच पद्धतीनं आपण भरायचे. मिडल स्टेजमध्ये बरेचसे ॲक्टिव्हिटी ह्या विद्यार्थ्याच्या लॉग इनवरून भरण्याच्या आहेत, काही शिक्षकाच्या लॉग इनवरून आहेत, काही विद्यार्थ्याच्या लॉग इनवरून आहेत. जर सर्वच विद्यार्थी काही या ठिकाणी भरू शकणार नाहीत, अशा वेळेस आपण आपल्या शाळेमध्ये जे काही आपल्याकडे ICT लॅब असेल, कम्प्युटर लॅब असेल, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळेस बसून समोर शिक्षकांना मार्गदर्शन करून ॲक्टिव्हिटी भरून घेतल्या तर आपलं काम लवकर होऊ शकतं. ही माझी सूचना आहे. आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जी योग्य वाटेल ती पद्धत आपण वापरू शकता. फक्त आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, आणि ज्या ठिकाणी आपल्याला अडचण येईल त्या ठिकाणी परतणं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी युजर मॅन्युअल दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला
ही माहिती भरताना शक्यतो जास्त काही अडचणी येणार नाही असे वाटते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आपल्या सूचना या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी असतात. सर्वांना HPC कार्ड भरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.